फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा. ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला. लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल, गावरान स्पेशल, मटन स्पेशल अशा चटण्या. सबस्क्राइब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज. आदर्श पब्लिक स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात. लोकनेते हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचालित आदर्श पब्लिक स्कूल CBSE मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने व माता सरस्वती व विटानगरीचे शिल्पकार लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन, पंचायत समिती विट्याच्या नोडल ऑफिसर सौ संगीता गुरव यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांचे स्वागत व सत्कार आदर्श माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष धनवडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्राचीन योग विद्येचा समृद्ध वारसा भारताला मिळालेला आहे. भारताने जगाला योगाची ओळख करून दिली. जगभरात योगाचा प्रचार आणि प्रसार झाल्यामुळे योगाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्राच्या 193 देशांपैकी 175 देशांच्या प्रतिनिधींनी या प्रस्तावाची चर्चा करून या प्रस्तावाला मान्यता दिली. योग ही आपल्या प्राचीन परंपरेची एक अमूल्य देणगी आहे. योगामध्ये मन आणि शरीर, विचार आणि कृती याची एकता आहे. योग म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर तो स्वतःशी, जगाशी आणि निसर्गाशी एकतेची भावना शोधण्याचा एक मार्ग आहे. म्हणूनच यावर्षी एक पृथ्वी एक आरोग्य असे घोषवाक्य असून आज आदर्श क्रीडा संकुलात हा योग दिन साजरा करण्यात आला. या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील, संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. याचबरोबर संस्थेचे कार्यकारी संचालक PT पाटील यांचे मार्गदर्शन मिळाले. त्याचबरोबर प्रशालेचे प्राचार्य लतीफ मनेर यांच्या शिस्तबद्ध व नेटक्या नियोजनाने आंतरराष्ट्रीय योग दिन आदर्श क्रीडा संकुलात पार पडला. योग प्रशिक्षक डॉक्टर हेमंत पाटील यांनी योग साधनेची अनेक प्रात्यक्षिक सादर करत योग साधनेचे महत्त्व आणि गरज या विषयावर सुंदर असे मार्गदर्शन केले. आदर्श माध्यमिकचे मुख्याध्यापक सुभाष धनवडे, आदर्श स्टेट बोर्डचे प्राचार्य सुहास तळेकर, पर्यवेक्षक, शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र कांबळे यांनी केले.